दिल्लीमध्ये आज दोन महत्त्वाच्या बैठका पार पडणार आहेत। विधान परिषद निवडणुकीच्या जागांवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच आहे। जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी अमित शहांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे। तर राज्यातील कोसळलेल्या कांद्याच्या दरांबाबत आणि साखर उद्योगासमोर असलेल्या आर्थिक अडचणींसंदर्भात अमित शहांच्या उपस्थितीत दिल्लीत दुसरी बैठक होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहतील अशी माहिती आहे। राज्यात कोसळलेले कांद्याचे दर, साखर उद्योगासमोर असलेल्या आर्थिक अडचणी या संदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत। केंद्र सरकारनं साखर निर्यातीवर बंदी घातल्यानं साखर उद्योग अडचणीत आलाय। 2019 मध्ये साखरेचं किमान विक्री मूल्य 31 रुपये प्रति किलो निश्चित करण्यात आलं होतं आणि त्यानंतर 2026 पर्यंत एमएसपी मध्ये कोणतीही वाढ झाली नाही। पण 2019 मधील 2750 रुपये प्रति टन असलेली एफआरपी वाढून 2026 मध्ये 3550 रुपयांवर गेली आहे। साखरेचा दर 2019 पासून स्थिर आणि एफआरपी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं उद्योगाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो। या सगळ्या विषयांवरती बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे। 2022 मध्ये भाजपसोबत एकत्र येत शिंदेंनी सरकार स्थापन केलं। पुढे 2023 मध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा या सरकारमध्ये सामील झाली। त्यानंतर 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महायुतीला प्रचंड बहुमतही मिळालं। मात्र निवडणूक कोणतीही असो, महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपासाठी होणारी रस्सीखेच आणि त्यानंतर होणारी दिल्लीवारी हे समीकरण पक्क झालंय। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होतीये आणि या निवडणुकीतल्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। त्यामुळे या जागा वाटपाचा तिढाही आता दिल्ली दरबारी गेलाय। विधान परिषदेच्या जागांवरती तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये दाखल झालेत। यासोबतच मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे, राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार रावल असे काही मोजके मंत्रीही दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत। महायुतीचे तिन्ही नेते अमित शहांना भेटून जागा वाटपाचा तिढा सोडवणार असल्याचं कळत आहे। या संदर्भामध्ये गेल्या 25-30 वर्षापासून ही जागा भाजपकडेच आहे। आमचं पूर्ण संख्याबळ त्या ठिकाणी आहे। आमची मागणी आहे आणि अनेक ठिकाणी भाजपच पहिल्या नंबरवर आहे। पण मला असं वाटतं आम्ही महायुतीमध्ये आहोत। या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, माननीय आमचे शिंदेसाहेब आहेत उपमुख्यमंत्री, माननीय आमच्या ताई आहेत मुख्यमंत्री पवारताई, हे या ठिकाणी बसून निर्णय करतील आणि यामधून सन्मान्य तोडगा या ठिकाणी निघेल। कुठेही आमच्यामध्ये वाद राहणार नाही। विधान परिषदेच्या 6 जागांवरून महायुतीमध्ये रस्सीखेच आहे। 6 जागांवरती शिवसेनेतल्या इच्छुक उमेदवारांकडून जोरदार लॉबिंगही केलं जात आहे। 5 जागा मिळाव्यात यासाठी शिवसेना आग्रही आहे आणि यात 6वी जागा ही छत्रपती संभाजीनगर किंवा रायगड ही मिळावी अशी मागणी शिवसेनेकडून केली जाते। 6वी जागा मेरिटवर किंवा जिल्ह्यातली पक्षाची ताकद पाहता द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं केली जाते। दरम्यान महायुतीमध्ये कोणत्या जागांवर कुणी दावा केलाय ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। छत्रपती संभाजीनगर, जालन्यावरती भाजप आणि शिवसेना दोघांचाही दावा आहे। जळगाववरती भाजप आणि शिवसेनेचा दावा आहे। तर परभणी हिंगोलीच्या जागेवर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच आहे। पुण्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच आहे। नाशिक विधान परिषदेच्या जागेवर आता राष्ट्रवादीनं सुद्धा दावा केलाय। नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये आधीच रस्सीखेच होती आणि त्यात आता राष्ट्रवादीनं दावा केलाय। राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंही हा दावा केलेला आहे। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत नाशिकच्या जागेचा फैसला होण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ॲडव्होकेट शिवाजी सहाणे यांचं नाव चर्चेत आहे।